सगळ्यांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माच्या कॅफेवर 10 जुलैच्या रात्री गोळीबार झाला। कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथे हा कॅफे असून कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी हा कॅफे सुरू केला होता, ज्याचे फोटो त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट देखील केले। गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेची जबाबदारी घेतली आहे खलिस्तानी दहशतवादी हरजित सिंग लड्डीने। हरजित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा ॲक्टिव्ह मेंबर आहे, तर भारताच्या NIAचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, ज्याच्यावर 2 वर्षांपूर्वी 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। मात्र कपिलच्या कॅफेवर गोळीबाराचं कारण असं आहे की हरजितने कपिलवर आरोप केलाय की कपिलने काही महिन्यांपूर्वी विनोदात निहंग शिखाच्या पोशाखाचा अपमान केला होता। त्यावर संतापून त्याने आधी कपिलच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर न मिळाल्यावर थेट गोळीबार केल्याचं समोर आलंय। शिवाय माफी मागितली नाही तर परिणाम गंभीर होतील अशी धमकी सुद्धा कपिलला देण्यात आली। या संबंधित अद्याप कपिलच्या टीमकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही।